कोणी जर मला असं विचारलं ना, की मला कुठला पराठा सर्वात जास्त आवडतो, तर मी या पराठ्याचं सर्वात पहिले नाव घेईल. का बरं? कारण हा पराठा अगदी कमी साहित्यामध्ये झटपट काही मिनिटामध्ये तयार होतो आणि चवीला एवढा मस्त लागतो ना, तुम्ही एकदा ट्राय कराच आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. सर्वात आधी मी चटणी बनवते आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो, कांदा, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या, कढीपत्ता, काश्मीरी लाल मिरची घालते आहे. तुम्ही 2 ते 3 घालू शकता. मी एकच घातलेली आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि याला वाटून घ्यायचं आहे. पाणी घालण्याची गरज नाही, कारण आपण टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे ना, त्यामध्ये जे पाणी असतं त्यासोबतच चटणी वाटून तयार होते. बरं, ही जी चटणी आहे ना, चवीला खूप मस्त लागते नो डाऊट, पण बनवायला फार सोपी आहे. कारण इथे कुकिंग करण्याची गरजच नाही. सर्व साहित्य मिक्सरला घालायचं, फिरवून घ्यायचं आणि झटपट चटणी तयार होते. चला, आता पराठ्याच्या पारीसाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेते आहे आणि अर्धा कप मैदा घेते आहे. पण जर का तुम्हाला फक्त गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर वापरू शकता आणि संपूर्ण मैदाही वापरू शकता. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं आणि यामध्ये मी आता दही घालते आहे. पराठ्याचं आवरण तुम्हाला जिभेवर ठेवताच अलगद विरघळून जाईल. एवढं मऊ लुसलुशीत हवं असेल ना, तर पीठ मळण्यासाठी दह्याचा वापर नक्की करा आणि सोबतच थोडंसं साजूक तूप घाला. त्यामुळे आवरण खूप मऊ लुसलुशीत बनतं आणि जिभेवर ठेवताच अलगद विरघळून जातं. खूप चविष्ट असा पराठा तयार होतो. चला, पीठ मी मळून घेतलेलं आहे. खूप घट्टही मळायचं नाही किंवा खूप सैलसरसुद्धा ठेवायचं नाही. खूप सैलसर ठेवाल ना, तर जेव्हा पीठ मुरतं तेव्हा ते अजून सैलसर होऊन जातं. मग पराठे लाटायला खूप त्रास होतो. झाकून काही वेळासाठी मुरायला सोडूया. हे करणं खूप गरजेचं आहे. आता इथे मी एक चॉपर घेतलेला आहे. यामध्ये मी फ्रोझन कॉर्न घातलेले आहे. तुम्ही ताजे कॉर्न घालू शकता. सध्या सीझनमध्ये आहे. गाजर घालायचं, सिमला मिरची आणि कांदा, बस एवढ्याच भाज्या मी घेतलेल्या आहे. या चॉपरला फिरवून घ्यायच्या आहे. मिक्सरला फिरवायच्या नाही, चॉपरचाच वापर करायचा आहे. बस आता पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे. यासाठी कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. अर्धा चमचा जिरे घालायचं. ज्या भाज्या चॉप करून घेतलेल्या होत्या त्या 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायच्या आहे. आता यामध्ये लसूण आल्याची पेस्ट घालायची. तुम्हाला जर मिक्स हर्ब घालायची असेल, ऑर्गॅनो घालायचं असेल तर घालू शकता. मी नाही घालत आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि तिखटपणासाठी मी चिली फ्लेक्स घातलेले आहे. चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट घालू शकता, पण रंग बदलेल ना म्हणून मी लाल तिखट न घालता चिली फ्लेक्स घातलेले आहे किंवा बारीक चिरून हिरव्या मिरच्याही घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बस आपली पराठ्याची स्टफिंग इथे तयार झालेली आहे. आजपर्यंत तुम्ही जेवढेही पराठे बनवलेले असेल, बघितलं असेल तुम्ही पराठ्याच्या स्टफिंगसाठी आपल्याला साहित्यही भरपूर लागतं आणि वेळही बराचसा द्यावा लागतो. पण ही स्टफिंग बघा ना, फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये बनवून तयार झालेली आहे आणि चवीला म्हणाल ना, तर बाकी पराठ्यापेक्षा एक नंबर लागतो हा पराठा. आता याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आणि पौष्टिक बनवण्यासाठी मी इथे चीज घालते आहे. चीज खायला घाबरू नका, त्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं, फक्त जास्त प्रमाणात खायचं नाही. आणि हा पराठा चीज घातल्यामुळे ना मुलांनाही फार आवडतो. चला, चीज मी यामध्ये मिसळून घेतलेलं आहे. बरं, तुम्हाला इथे चीज नसेल घालायचं तर तुम्ही पनीरचा वापर करू शकता. स्टफिंग ना पूर्णपणे गार करायची आहे. नाहीतर काय होतं, स्टफिंग गरम असेल तर वाफेमुळे आवरण जे आहे ना ते ओलसर होतं आणि फाटायला लागतं. त्यामुळे स्टफिंग पूर्णपणे गार केल्यानंतरच पराठे बनवायचे. पीठ मी परत एकदा थोडंसं तूप घालून मळून घेते आहे. आणि आता याचे छोटे-छोटे आपण बॉल्स तयार करून घेऊया. पराठा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान-मोठा कसाही लाटता येईल आणि आकारही तुमच्या आवडीनुसार तुम्ही देऊ शकता. मी गोलाकारमध्येच याला लाटून घेणार आहे. तर याचे पेढे मी खूप मोठ्या आकाराचे बनवले नाही, कारण पराठा मी छोट्या आकाराचाच बनवते आहे. लहान मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचा असेल, तर जेवढ्या आकाराचा पराठा आपण बनवतो आहे, तेवढा आकार परफेक्ट आहे. तर याला मी कोरडं गव्हाचं पीठ घालून असं छोटीशी एक पारी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये स्टफिंग भरायची आहे. तर इथे मी 2 चमचे भरून स्टफिंग भरलेली आहे. कारण पराठा आपण छोट्या आकाराचा लाटतो आहे ना म्हणून. तुम्हाला जर मोठ्या आकाराचा लाटायचा असेल तर स्टफिंग थोडी जास्त भरायची. आता जास्तीचं जी कणिक आहे ती आता वरून अशी काढून घ्यायची. याला असं चापट करून घ्यायचं. हलकासा दाब देऊन जी स्टफिंग आहे ना ती अशी काठोकाठ पसरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कुठलाही तुम्ही जर स्टफ पराठा बनवत असाल तर ही प्रोसेस करणं खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण मध्यभागी स्टफिंग भरतो तर ती काठोकाठ हाताने दाब देऊन पसरवून घ्यायची आणि नंतर हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा. बघा, मी इथे अगदी छोट्या आकाराचा पराठा लाटलेला आहे, जो दिसायला छान दिसतो. म्हणजे टिफिनवर द्यायचा असेल ना, तर हा पराठा दिसायला छान दिसतो. काठाने जास्त लाटायचा आणि मध्यभागी खूप जास्त पातळ करायचा नाही. तवा सुरुवातीला मध्यम आचेवरच गरम करून घ्यायचा
आणि गरम तव्यावरच पराठा घालायचा आहे. गार तव्यावर घालाल तर तो वातळ होऊन जातो. घातल्यानंतर पराठा एका सेकंदामध्ये पहिल्या वेळेस पलटवून घ्यायचा. ही एक सिक्रेट ट्रिक्स आहे. यामुळे पराठा असो की चपाती असो याचं आवरण अगदी मऊ लुसलुशीत बनतं. जर तुम्ही लगेच पलटवला नाही, याला खूप कडक होईपर्यंत एका बाजूने शेकू दिलं ना, तर पराठ्याचं आवरण खूप वातळ होऊन जातं, कडक होऊन जातं, च्युइंगमसारखं होऊन जातं. तर ही एक सिक्रेट ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची. दुसरी एक सांगते. पराठा 70% शेकून झाल्यानंतर तेल आणि तूप घालायचं आणि नंतर छान याला डाग पडेपर्यंत शेकायचं. यामुळे 2 गोष्टी घडतात. एक तर पराठ्याच्या आतमध्ये तेल आणि तूप छान मुरतं, त्यामुळे मऊ लुसलुशीत असा पराठा तयार होतो आणि तेल आणि तूप घालून जेव्हा आपण शेकतो, तेव्हा जो धूर निघतो ना, त्यामुळे पराठ्याला एक स्मोकी फ्लेवर येतो आणि पराठ्याची चव दुपटीनं वाढतं. या माझ्या काही सिक्रेट टिप्स आहे, ज्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तुम्ही अशा पद्धतीने कधी पराठा बनवला नसेल, तर एकदा बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये हेही कळवा, की तुम्ही या टिप्स घरी पराठा किंवा चपाती बनवत असताना यापूर्वी वापरल्या होत्या का? तर तेही मला सांगा. नसेल वापरल्या, तर तुम्ही या ट्राय करायला सुरुवात करा. तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतील. आता हा पराठा बघा तुम्ही, किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. आवरण बघा याचं आणि आतमधली स्टफिंग बघा तुम्ही, किती काठोकाठ पसरलेली आहे. हा पराठा माझा सर्वात आवडता पराठा आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा. आजपासून तुमचा सुद्धा फेव्हरेट बनेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला फॉलो करा. लवकरच भेटूया. धन्यवाद.